नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादरो पावन झालो चराचरी किंवा नमो सद्गुरु तुमया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ते नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति धन्य धन्य एक बाई माथा ठेविला नका पाहू गुण दोष झालो दास पायाचा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी प्राप्त स्थळी शिवी करता घेतलेला अभंग श्री संत श्रीमंत जगद्गुरु तुकोबरा यांचा हा सुभाष बाबा ज्यांचा अभंग घेतला ती बी श्रीमंत आहे आणि ज्यांची नाश सृष्टी आहे ती बी श्रीमंत आहे. टाळी वाजवा. म्हणून शिवे करता घेतलेला अभंग श्रीमंत जगद्गुरु तुकोबरा यांचा उत्कृष्ट असा 4 चरणाचा अभंग आहे. या अभंगातून जगद्गुरु तुकोबरा शांती ब्रह्म पैठण निवासी नाथ बाबा यांचं यथार्थ वर्णन करतात. या अभंगातून शरणागती पत्करतात. शिवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा अल्पमतीने परिहार. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत वारकरी संप्रदायाचा पाया ज्ञानोबारायानं रचला. बरं काय इस्तार नामदेवरायानं केला आणि शांती ब्रह्मनाथ बाबानं भागवत संप्रदायाचा आधार स्तंभ म्हणजे आपले नाथ बाबा हे. टाळी वाजवा. वारकरी संप्रदायातला खांब म्हणजे नाथ बाबा. जनार्दन एकनाथ खांबदिला भागवत खांबदिला भागवत जनार्दन एकनाथ खांबदिला भागवत जनार्दन भागवत
खरं पायाला किंमत आहे, इमारतीला किंमत आहे का खांबाला किंमत आहे? सगळ्यालाच किंमत आहे, पण त्यात खांबाला किंमत आहे. त्या पूर्ण मंडपाला किंमत आहे का आतल्या खांबाला किंमत आहे? झोपले काय? वरचं सगळं ठेवून खालचं काढा, लटकते राहील. तसं इनत नाही. ज्यांना वारकरी संप्रदायाला खांब दिला, आधार दिला, आणि नुसता आधार नाही शांतीचा आधार दिला, टाळी वाजवा. असे शांती ब्रह्म पैठण निवासी नाथ बाबा यांचा आज जलसमाधी सोहळा आहे. आणि या समाधी सोहळ्यानिमित्त सुंदर असं कार्यक्रमाचं नियोजन ज्यांना केलंय या गावातले रहिवासी सुपुत्र, मला वाटतं आमचे बाबासाहेब बालासाहेब टेकाळे, नाव फार सुंदर आहे. अलीकड बाबासाहेब थोडंच मध्ये घोटाळा आहे, पलीकड बालासाहेब टेकाळे आमच्या भाऊनं सुंदर असं कार्यक्रमाचं नियोजन केलंय. प्रथमतः त्यांना कोटी कोटी धन्यवाद, टाळी वाजवा. मला आल्या सांगितलं, बाबा आमच्या या परिसरावर नाथ बाबाची कृपा आहे. एवढे खरकावर तुम्हाला ऊस, एवढा हिरवागार, काय डोंगर, काय झाडी, अगदी ओके. एवढा आनंद कशामुळे? शांती बरोबर नाथ बाबाची कृपा आहे, टाळी वाजवा. हा नाथ बाबाचा सोहळा, समाधी सोहळा अगदी प्रेमानं, श्रद्धेनं, भावनेनं करतात, म्हणून त्यांच्या परिवाराला कोटी कोटी धन्यवाद देतो. आणि या कार्यक्रमाला एकाचे म्हणून या अशी दिग्गज मंडळी आहे. आले परमानंद महाराज, हे बरं झालं, म्हातारपणाला पोरग झालं म्हणायचं. टाळी वाजवा त्यांच्यासाठी. ज्यांना सुंदर अशी चाल गायली, संगीत अलंकार, संगीत रत्न गायन कोकिळा, भजन सम्राट, वारकरी रत्न, आपल्या परिसराचं भूषण, मला वाटतं ज्यांना गाता मुखोद्गत पाठ आहे आमचे सुभाष बाबा हुगे, टाळी वाजवत आहेत. आणि ज्यांना पाठीमागे साथ संगीत केली, संगीत अलंकार, संगीत रत्न गायन कोकिळा, भजन सम्राट, या परिसराचं भूषण आमचे दाजी सासरवडे, त्यांचं आमचे गणेश दाजी वाघमारे, त्यांच्यासाठी टाळी वाजवा. आता ज्यांची उपस्थिती लाभली, गायन कोकिळा, संगीत अलंकार, संगीत रत्न, भजन सम्राट आमचे ब्रह्मानंद महाराज, त्यांच्यासाठी टाळी वाजवा. मला वाटतं आमचे नारायण महाराज, त्यांच्यासाठी टाळी वाजवा. आमचे कृष्णा महाराज खराब, टाळी वाजवा जोरात. त्यांच्यासाठी मी आमचे अलीकडे सगळे आता वारकरी मंडळ, तुम्ही सर्व आमचे बबन महाराज, त्यांच्यासाठी टाळी वाजवा. ज्यांची मृदंगार थाप पडते, मृदंग महर्षी तान मुनी मृदंगाचार्य, मृदंग सम्राट, त्यांचं नाव आहे श्याम. पहिला आलाय घाम, म्हणून द्यावं लागते दाम. टाळी वाजवा, टाळी. आणि तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग ज्यांच्यामुळे आला, महाराष्ट्रातल्या महाराज लोकांवर ज्यांचं प्रेम आणि महाराजाचंही त्यांच्यावर प्रेम, माझ्या पुढे बसलेले आमचे हरिभक्ती प्रायण पांडुरंग महाराज, टाळी वाजवा एकदा. गलबले गलबे गलबे, टाळी वाजवा त्यांच्यासाठी. तुम्हा सर्वांच्या सहकार्याने आजच्या या कार्यक्रमाला लाभलेलं सौंदर्य विढाला विढाला. अगदी सुंदर आहे दादा, तुमचे नाव घ्या, कमी करू नका, जास्त करा. मला वाटतं आमचे युट्यूब चॅनलवाले नाम संकीर्तन, बरोबर देवाभाऊ, त्यांच्यासाठी टाळी वाजवा. आपल्याला अगदी कमी बॉल मध्ये जास्त रन काढायचे, थोडं लक्ष द्या. ऊन तपतंय, तुमची काळजी मला आहे आणि माझी काळजी तुम्हाला आहे. सगळ्याचीच काळजी नाथ बाबाला आहे. टाळी वाजवा. आजच्या अभंगातून नाथ बाबाची शरणागती करतात कोण? जगद्गुरु तुकोबराय. थोडक्यात बोलायचं सुभाष बाबा बरं का, आज फार मोठा पर्व काळ आहे. काही पर्व काळ 3 वर्षाला येतात, लक्ष द्या. काही पर्व काळ 60 वर्षाला येतात, काही पर्व काळ 12 वर्षाला येतात, काही पर्व काळ जन्मात येतात, आणि काही पर्व काळ वर्षाला येतात. अधिक महिना, पुरुषोत्तम मास, मनमास, धोंड्याचा महिना म्हणायचं. काय म्हणायचं? 3 वर्षाला येणार. 12 वर्षाला येणार कुंभमेळा.
सिंहस्थ पर्व आता काल झाला. 60 वर्षाला येणार ब्रह्मानंद महाराज कपिला श्रेष्ठ. 15 दिवसाला येणारा पर्व काळ द्वादशी दिली सामग्री आमास जन्मात येणारा एक बारच पर्व काळ. माता पित्याचा अंतकाळ जन्मात जोडे एक येळ. धर्माची अति पवित्र जन्मात एक बार येणारा पर्व काळ तो माता पित्याचा अंतकाळ. आता दुसरी गोष्ट आहे का थोडं बसा. येते येत राहते तुम्ही ऐका. कीर्तन तुमच्यासाठी असते. तुम्ही एवढा 8 तासाचा कार्यक्रम ठेवला ना हे सगळं तुमच्यासाठी आहे. विठाला रोषाशी पर्व काळ जन्मात जोडे एक येळ. माता पित्याचा अंतकाळ धर्माची येळ अति पवित्र असं उठकलतो थोडं. आपल्या जन्मात एक बार येणारा पर्व काळ माता पित्याचा अंतकाळ. इकडे बघा बरं काय. पण वर्षाला येणारे पर्व काळ आणि काही पण वर्षाला येणारा पर्व काळ आज माझ्या नाथ बाबाची शिष्य खबर सांगतात. साधला हा पर्व मला असे तुमच्यासारखे गुरुजी चांगले असले कीर्तन करावं भाषे वाटते. पांडुरंग महाराज मी एका गावात कीर्तनाला गेलो माझ्या पाठीमागे 4च भजनी उभा. त्याला काहीच येईना. मी त्याला म्हणलं मी पुढे उचलतो तुम्ही मागून उचला. त्यानं भजन म्हणायचं सोडून मलाच उचललं. आता इतके येडे मला फाशी घ्यावं लागलं. आनंद वाटायला टाळी वाजवा. विठाला एकच दिवसाचा आहे पण असा वाटतंय हा सप्ताह 7 दिवसाचा आहे वाटतं. आणि प्रत्येकाला काही शिष्टीला जाता येत नाही. जावं बरं काय मलाही फोन आले पण तुमच्यामुळे गुतलो मी. जावं ऐका. जसे देवाचे उत्सव होतात आपल्या महाराष्ट्रात तसे संतांचे उत्सव होतात. आपल्या महाराष्ट्रात देवाला जी किंमत आहे ती संताला किंमत आहे. टाळी वाजवा. आणि देवच कशाला म्हणावं हे आपल्याला माहित नव्हतं. देव कशाला म्हणाव हे आमच्या नाथबाबानं संतानं दाखवलं. आणि याला रूपाबळी करुणे खळे हरिदासी वैकुंठीचा देव आणि लाभतळा. जगावर खरे उपकार कुणाचे आहेत तर संतांचे आहेत. टाळी वाजवा. विठाला देवाचे उत्सव इथंच होता सुभाष बाबा. पण माझ्या नाथ बाबाचा उत्सव तुका म्हणे गाजे वैकुंठ सोहळा वैकुंठ सोहळा तुका म्हणे गाजे वैकुंठ सोहळा तुका म्हणे गाजे वैकुंठ सोहळा यही भूमंडळा माझी यही भूमंडळा यही भूमंडळा इतकं सुंदर वातावरण आहे. ह्या वर्षी फोटो ठेवलाय. पुढच्या वर्षी इथं नाथ बाबाचं छोटंसं मंदिर बांधलं. हो द्या ना.
हाँ ये तो तान घेऊ नका तान घेऊ नका तुम आगे बढ़ो हम तुम्हारी साथी नक्की आहे ना पुढच्या वर्षी तर नाथ बाबाची मूर्ती बसली पाहिजे टाळी वाजून तुम्ही दरवर्षी करताय ना मग आता दरवर्षी ठरलेलंच आहे तुम्ही दरवर्षी करणारच आहात मग नाथ बाबा तिथं आहेत ना नाथ बाबा तिथले इथं यावं विठाला विठाला व्यवहारातल्या माणसाची पुण्यतिथी केली आहे का बरं काय व्यवहारातल्या माणसाचा सोहळा केला पुण्य लागत नाही पुण्य लागत नाही पण दोष राहतो संतांचे जर सोहळे केले ऐका संतांचा जर उत्सव केला तर जीवनात पुण्य मला पदरात पुण्य प्राप्त होते आणि तुकोबर आहे सांगतो तुम्हाला पुण्यवंत व्हायचे ना पुण्यवान बनायचे ना कुणाचंही नाव घेऊ नका पुण्य